आज विशेष महासभा MRDP जो प्रकल्प शासनानं मंजूर करून महानगरपालिकेकडे पाठवलेला आहे त्याच्या संदर्भात शंका कुशंका स्टँडिंगच्या काही सदस्यांनी दिलेले विशेष महासभेसंदर्भातील पत्र लक्षात घेऊन आज आम्ही विशेष महासभा आयोजित केली होती। त्यामध्ये सर्व सन्मान्य सर्व पक्षाच्या सदस्यांचा आम्ही मत जाणून घेतलेलं आहे आणि त्यानुसार आज सर्व त्रुटी त्यात काय राहिल्या असतील तर त्या त्रुटी पूर्ण करून त्याची वर्क ऑर्डर देण्याचे आदेश आज आयुक्त महापात्रा मॅडम यांना आम्ही दिलेले आहे। त्या पद्धतीतच आम्ही ठराव येत्या काही दिवसात करून देणार आहे। त्या MRDP संदर्भातील काही शंका कुशंका उपस्थित करत असतानाच काही पक्षांतर्गत आरोप झालेले आहेत तर त्या आरोपांचं सुद्धा खंडन करून आम्ही त्याची पटलावरून काढून सांगण्याचे आदेश ते सुद्धा दिलेले आहेत। विरोधी पक्ष नेत्यांनी गंभीर जो आरोप केला आहे तो आम्ही काही त्याला गंभीर मानत नाही। त्यांच्या दृष्टीने ती एक स्टंटबाजी असेल किंवा त्यांना माध्यमांच्या समोर काही येऊन प्रसिद्धीसाठी त्यांनी केलेली एक गोष्ट वाटते, पण तसे आरोप करत असताना विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा जाण ठेवली पाहिजे की आपण सुद्धा कुठल्या तरी पक्षाचं नेतृत्व करतोय, कुठल्या तरी पक्षातनं आपण सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे। आपल्या सुद्धा पक्षावर असे बेछूट आरोप बिनबुडाचे आरोप होऊ शकतात, तर असे करू नये अशी मला त्यांना विनंती आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने MRDP प्रकल्प राबवत असताना त्या प्रकल्पासंदर्भात स्टँडिंग समितीच्या सदस्यांनी आयुक्तांकडे मागणी केली होती की MRDP संदर्भात विशेष महासभा व्हावी। त्या अनुषंगानं आज महासभा चालू असताना सत्ताधारी पक्षातील नगरसेवक असू देत, राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हे सर्व नगरसेवक ह्या DPR संदर्भात काही मुद्दे प्रशासनाला विचारत असताना, मुद्दे उपस्थित करत असताना प्रशासन कुठं चुकलंय, कोणत्या प्रकारच्या चुका प्रशासनाकडून झाल्या आहेत ह्यावर चर्चा होत असताना विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही सभागृहात मुद्दे मांडत असताना काही भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। तर ह्या मागचा हेतू हाच होता की गोंधळ घालायचं आणि सभा कुठं तर गुंडाळायची आणि कसा चुकीच्या पद्धतीनं आणलेला प्रस्ताव, चुकीच्या पद्धतीनं MRDPचा आणलेला हा प्रकल्प सभा गुंडाळून पुढे नेण्याचा प्रयत्न आज भाजपचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हाणून पाडला आहे। प्रशासनाशी बोलत असताना ज्या पद्धतीनं ह्या MRDPचा प्रोजेक्ट होत असताना ठेकेदार हा कुठं ठरला जातो वरती आणि त्याची निविदा प्रक्रिया राबवणं काम महापालिका केली आणि त्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याचं काम वरच्या लेवलनं हे चुकीच्या पद्धतीनं चाललं आहे। तर आमचा ह्या माध्यमातून एवढाच प्रश्न होता की वरचे सत्ताधारी हा फक्त प्रोजेक्ट टक्केवारीसाठी आणलाय का हा विचारण्याचं काम आज आम्ही सभागृहाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना केलं आहे।